नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना. मी वैभव माईन वाजवरे वैभव आपल्या चॅनलमध्ये मनातून स्वागत करतो आहे. आता सीट बेल्ट लावून घेतो 2 मिनटं. ड्राइवर मला ओरडते सीट बेल्ट लाव. ड्राइवर आपका नाम क्या है? बाबू नाम है क्या? उसके बाबू आ रहा है. तर आज आम्ही ॲक्च्युली मी भरपूर आपले लग्नाचा साखरपुड्याचा वगैरे ब्लॉग बनवले नाही, कारण की मला काही टाईम भेटत नव्हता आणि कोण ब्लॉगचे व्हिडिओ बनवणार कोण. आणि मी जर ब्लॉग बनवायला लागलो तर घरचे म्हणतील तू ब्लॉग बनवत बस, लग्न आम्ही बघू, तुला जमेल तेव्हा करू आपण. म्हणून मी काय ब्लॉग केले नाही. मग आज बोललो आता गाडीत बसलो आहे. आता आम्ही झालेच, आमचं लग्न झालं आहे. की बघा ही माझी बायको प्रिया वैभव माईन. हा शर्विल आहे आमच्यासोबत आणि इकडे निधी आहे. सांगेन तुम्हाला लग्नाचं कसं काय झालं सगळं ते सांगेलच मी. लग्न मी असं साध्या पद्धतीनेच केलं होतं, मंदिरात जाऊन आम्ही आणि सगळ्यांना सत्यनारायणचं आमंत्रण केलं होतं. काही गडबड एवढी होती तर कोणाला सांगायचं काय कळत नव्हतं, लिस्ट वगैरे काहीच नाही. असं आता रँडमली जेवढं आपले आठवत होते तेवढ्यांना मी बोलत होतो. ऐन मुमेंटला पण सांगत होतो सगळ्यांना मी की बाबा आज पूजा करून या. तर आज आम्ही निघालो देवदर्शनाला. तर इथून जातो आम्ही मुंबादेवीला. मुंबादेवी करून महालक्ष्मी, सिद्धिविनायक आणि स्वामींच्या मठात जाणार आहे. तर आपण भेटू. आपला भरपूर दिवसाने ब्लॉग आला आहे, तुम्हाला मी दाखवतो आजचं. आता ब्लॉग आपला देवदर्शनाचाच आहे, दुसरं काही नाही आहे. भेटू आपण व्हिडिओला, तुम्ही कंटिन्यू राहा. गुंडा आलाय, गुंडा आहे बघा. तो बघा कोपऱ्यात बघा, झोपले सगळे सायलेंट. निधी फक्त जागी आहे. दोघं बघा शरीर दगातले ऍक्शन करतो बघा. जागा तर आहे. हे बघा गुंडा या. ब्रिज दिसतोय ना तो, उल्वे उरण ब्रिज मध्ये. तो आता गायब झाला. तो ब्रिज आहे ना, तो उल्वे उरणचा नवीन ब्रिज बनलाय ना, तो ब्रिज आहे. डायरेक्ट आपल्या CST ला येतो. मस्जिदला बोललो, मस्जिदला कोणाला काय खजूर बिजूर का आणायचे असेल इकडनं तर सांगा, मी तुम्हाला सजेशन करतो. तुम्ही ते आणि घेऊन जावा. ड्रायफ्रुट्स वगैरे हे सगळं इकडे भेटेल तुम्हाला. तर माहितीच आहे, पण काय करू आता, ब्लॉग बनवतोय ना. झोप लागलेली जरा. इकडे रस्ता बंद असल्यामुळे त्यांनी गाडी इथे उतरलो आम्ही, कारण की रस्त्याचं काम चालू आहे. आता बोललो चालत जाऊया मग इथून, कारण की भरपूर फिरून यावं लागलं असतं. मंदिर इकडे आतमध्ये आहे बघा, दाखवतो मला मी. गर्दी आता काय माहिती भेटेल की नाही काय माहिती. गर्दी नसेल आज. मुंबादेवीचं आईचं दर्शन झालंय आपलं. तर निघालो आम्ही आता. ते हार वगैरे आता तिकडे ओटी वगैरे भरली देवीची. आता आतमध्ये सीन असा झाला की आम्ही इथे ताट घेतलं, ओटीचं ताट घेतलं आणि ताट घेऊन आम्ही बाहेर निघालो. तर एंट्री करताना आहे ना तिथे मुखदर्शन आणि चरण दर्शनची 2 अशा वेगळ्या लाईन होत्या. तर आम्ही गेलो आतमध्ये.
चल चल चल. जय श्रीराम. तिकडे हे लोक हे बघा, हे असे हागे बिगे बांधा, 20-50 रुपये द्या. चल तिकडे तिकडे चल चल. हे बघा, हे सगळं धंदा कामाची लाईन आहे. ही बघा, ही सगळी आहे ना असे पार्टी येणार सगळे. मंदिरात सीन असा झाला की आम्ही एंट्री करतोय. मंदिरात एंट्री करताना आहे ना, ती एक सिक्युरिटी होती. सिक्युरिटी बोलते पार्टी पाहिजे आम्हाला. तर ठीक आहे म्हटलं, मस्ती वगैरे करत असतील. नंतर मग ती मला बोलते या जाऊन, तुम्ही तुम्हाला डायरेक्ट सोडले मी, असं तसं हे नाही ते. आम्ही विचार करायला लागलो की आम्ही देवदर्शनाला आलोय, देवीच्या पाया पडायला आलोय की ह्यांचे खिसे भरायला आलोय, हा प्रश्न पडला मेन. नंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो. आणि निघाल्यानंतर ती परत माझ्या पाठी आली. मला बोलते अरे दे 100-200 रुपये दे, ती खाली माणसं आहेत त्यांना पण मागतील, इकडेच दे मला, असं तसं. मला आधी असं वाटलं की काय पावती वगैरे फाडायची असते कसली काय, तर काय असं वाटलं. पण नंतर ती परत पाठीच आली माझ्या, बोलते नाही दे दे. मग हा विचार केला की तुम्ही जर येता इकडे तर तुम्ही ह्या गोष्टींवर जरा लक्ष द्या. आणि ट्रस्टी कोण असतील त्यांना पण तुम्ही जरा हा मेसेज पोचवा. बघा, हे मुंबादेवीचं मंदिर आहे इथे. म्हणजे पैसा कमवायची लाईन बघा काय. म्हणजे असं वाटतं की देवाच्या दर्शनाला पण आता यायचं नाही, हेच झाले. तुम्ही जर मुंबादेवीला आला येत असाल ना, हे बघा, ओम प्रकाश मिश्रा काका आहेत, त्यांचं हे दुकान आहे. तिथं ओटीचं सामान वगैरे एकदम चांगली सेवा. त्यांना पण आता आम्ही या ट्रस्टीचं जरा सांगितलं जसं जसं पैसे वगैरे मागतात, त्यांना मी सांगून ठेवले, त्यांच्या कानावर टाकून ठेवले. तर ते आता आपला मेसेज बघू, देवीच्या आशीर्वादाने पोचला तर पोचला, चांगली गोष्ट, पोचायला जावं. कारण की अशी पैशाची लूटमार करणं एकदम चुकीचं आहे. देवाच्या दर्शनाला येतात लोक, मनोभावी पूजा करतात देवीची, आणि ह्या गोष्टीचा जर हे होत असेल तर काय अर्थ नाही. म्हणजे बोलतात ना, देव म्हणजे पैसा कमवायचा धंदा झाला त्या लोकांचा, असं झालंय ते. तुम्ही अशी मेहनत करा. हे बघा, हे हार वगैरे काहीतरी विका, तर तुम्हाला कोण नाही बोलणार नाही. हे काय तुम्ही 50 दे, 100 दे, खालून दे, टेबलाकडे दे, असं तसं हे नाही ते. भेटू आता, बघू आता महालक्ष्मीला निघतो आम्ही, बघू आता तिकडे काय कंडिशन आहे. झालं आता निघालो आम्ही. आता मूड एकदम असा हे झाला, म्हणजे मूड आपण ऑफ नाही बोलू शकत, पण एकदम वाईट वाटतं की हा प्रिया, ती बाई पूर्ण आपल्या पाठोपाठच येत होती. हा नाहीतर काय, अरे आम्हाला ते ऑकवर्ड वाटलं. म्हणजे मी इकडे घुसतो ती पाठी येते, ती मला ओढून बोलवते आणि वरून ही बोलवती मला दे दे दे. मी बोललो कशाला द्यायची, ह्या गोष्टी तर देण्याचा अर्थच नाही ना. काय खरंच देव म्हणजे सगळ्यांना खेळ मांडून ठेवलाय. अरे देव बघून घेईल आता त्या लोकांना, आपण काय बोलू नाही शकत. भेटू आपण, चला महालक्ष्मीला. शर्विलला लागली भूक, काय खाणार आहे? मेंदूवडा खायचा. निधीला आणि प्रिया तू काय खाणार आहे? बघू काय बघू, चला भेटू आपण. हे बघा, फ्रुट्स घेतलेत. शर्विलला वॉटरमेलन आवडतं, पायनॅपल खाऊन झालाय, अजून घेणार आहे बोलतो. निधी, तिला वॉटरमेलन हे नकोय, पायनॅपल नकोय. पप्पायाने हे गेलंय काय भाऊ, पपईला काय बोलतात इंग्लिश मध्ये? पपया बोलतात. आम्ही इंग्लिश नाही शिकलोय रे, म्हणून. प्रिया तू इंग्लिश शिकली आहे? प्रिया नाही, मराठी मीडियम. मराठी माध्यम. प्रिया काय? मराठी मीडियम. खा खा खा. अजून काय पाहिजे? ही गाडी घेऊन जाऊया आपण. गाडीच घेऊन जाऊया काय? आपल्याकडे गाडी घेऊन जाऊया. आता मेंदू वडा खायचा त्याला बोललो आपण तिकडे खाव्या, महालक्ष्मीला खाव्या. आता ए तुला पपई आवडत नाही मग घेतला कशाला? हा, पपई आवडत नाही मग घेतला कशाला? राग देतोय त्याला, राग देतोय. तुला आवडत नाही मग घेतला कशाला ते सांग. मरीन ड्राइव्ह, समुंदर. उडी उडी जा, दिसतंय ना तुम्हाला?
चलो 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 मैं वही बोल रहा आप रुके इसलिए बोला नहीं मतलब अभी क्या है, संडे का दिन है ना. शर्विलची मस्ती चालली आहे वाटी शर्विल आणि निधीची मस्ती चालली आहे वाटी लागेल फक्त लक्ष दे. तोच पडला खालती. पडला समुद्र बघा पुरण. कुठे कुठे तू तेव्हा आलं पण. मामी समुद्र दाखवते मामी मामीनी रुमाल बांधलाय गुंडा आई साक्षीला ते चहा. इकडे बाबुलनाथ मंदिर आहे येणार घेऊन. नाही आमचं कोणाचं त्याची एकदम तुमच्या लग्नाची. महालक्ष्मी मंदिरात आले इथे गर्दी कमी दिसते हा? काही व्हिडिओ बनवून देत नाही पण आता बघू आलोय आपण देवी आतमध्ये आहे ती आहे पण एवढी नाही मला दर्शन देतो महालक्ष्मीचं ह्या लांबूनच घ्या आता गर्दी बघा एवढी आहे आता मगाची गर्दी नव्हती आम्ही आलो तेव्हा आता गर्दी वाढली शर्विल मस्ती करतोय बघा शर्विल त्याला भूक लागली आता सांग ब्लॉग मध्ये भूक लागली. दीपस्तंभ मेरा भी मारता मुझे. रणबी मारते. हा बघा पोटभर खाल्लंय झोपले हे बघा पावभाजी नींद में हो गई झोपलाय शर्विल प्रिया पण झोपलेली मी पण थोडा डोळा लावलेला आले मंदिर आलंय गर्दी आहे भरपूर इकडे पण लाईन लागली याचं काय चाललंय बघा मीच दाखवाय त्यांना. ए किती झालं आली आता स्क्रीनवर दाखवतो मला प्रिया दमली दमली शर्विल कुठे आहे शर्विल तो बघा इकडे या. नीट उभा राहा नीट शांत बस दर्शन आमचं झालंय म्हणजे आम्ही मुखदर्शनच घेतलं असं कारण की गर्दी भरपूर होती त्यामुळे थांबलो नाही आणि आता पाहुणे वगैरे येणार आहे कार्यक्रम घरी चालू थांबलो आम्ही हे शर्विल प्रसाद घे जा थांबलो नाही आम्ही निघतो आता प्रसाद घेतो आम्ही थांबा शर्विल प्रसाद घे हे बघा प्रसाद घेतलाय प्रसाद भेटलाय बघा बाप्पाचा असा ही हे असतं आता निघतो आम्ही पटकन कारण की आम्हाला परत पुढे कार्यक्रम आहे चलो बाप्पाला आम्ही इथूनच दर्शन घेतलं लांबूनच दर्शन घेतलं बाप्पाचा हा प्रिया बाप्पाचं म्हणतो दर्शन लांबूनच घेतलं गर्दी जाम होती हा बघा हा मस्ती करतोय नुसतं ऐकतच नव्हता चला
आता आमचा कसला कार्यक्रम आहे? 5 वाजता रुंजणीचा कार्यक्रम आहे. पाहुणे मंडळी आले सगळे, तर जातो आम्ही. तयार झालो, घाई मध्ये आलो तिकडनं. निघतो आम्ही. मग भेटूया आपण. चला, ते असते उत्तर. अमोल येतोय. अमोल नाही येणार आहे. तूच घेतो. बंटी पण नाही ना, तूच करा. बंटी पण नाही. तो नाही पण तो पण नसे. आता अमोरा तू अमोलने फोन केलेला. दादाला तुम्हाला देतो मम्मीला विडा दे बोललो ना. हो गया. हा एवढं आले की अजून तेजापेक्षा कोण आलं बाकी येणार होता बोलला. तिला विडा आहे ना विडा द्यायला. बघा ही मॅक्सिवर ती लाजते. ती अष्टपुत्र बाबा म्हणाले. प्रियाकडचे आले सगळे. ही ताई गीता ताई, ही प्रियांका. प्रियांका बिझी वाटतं. नको खाते, भूक लागली, भरपूर भूक लागली तिला. या वहिनी आहेत सगळ्या. हे नाव सांग ना मला. सिया वहिनी, स्वरा वहिनी, वेदिका वहिनी, नीलम ताई आणि या दोन छोट्या रियांशी, आणि ती आरोही. ती प्रीती आणि राकेश दादा. ही बघा ही. सागर तू पण पुढे. सागर, ही अलका खूप आलाय बघा. ही अलका खूप आलाय. सागर, मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. आणि ही ओळखता तुम्ही नाही ना. ही सारा मस्तीखोर. आणि ही बघा, हिला ओळखता ना, ही माझी मम्मी आहे. त्यांच्या सासूबाई. सासरी बाबा बोलतात मला फोटो काढा. आई जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? आवडलं ना? रिकामी ए हिला भरा, हिचे प्लेट भरा. आता थांब, आता हिला भात वाढतो मी. दे. नाही नाही खायचा. तू गप्प बसती, मला बोलली प्लेट रिकामी. तू बोलली मला आता भर. जेवण आवडलं काय? हे बघा, हे मला बोलतात व्हिडिओ घ्या, फोटो घ्या. ओके ना? टीव्हीवर फेकायचं डायरेक्ट. भाऊजी आहे, भाऊजी. ओके का जेवण? पोटभर ना? सागरला तर आवडलंच आहे. घामटा निघाला त्याचा. महिलांना भेटूया तर त्यांना थँक्यू बोलतो. बिचारा भरपूर मेहनत करताय. तिथं महिला सगळ्या मेहनत करतायत. हे बघा, हे बघा, ह्या जेवताय. ह्यांना काय कळत नाही मला. मॅक्च्युअर घेतलं तर काय. अरे लोक काय कशावर असतात. हे मॅक्च्युअर असले तरी यांना लाज वाटते. हो जेवण कसं आहे? तुम्ही लोकांनीच बनवलंय. हे बघा. हो जेवले? हो काका. रोहन बोलतो गुलाबजाम आणले तुम्ही. जेवणात मजा नाही? जेवून घ्या, जेवून बघा. जेवण तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे चिकन आहे, भात आहे, हे वडे इथे पण आहे. हे कांदा लिंबू. पोटभर जेवा. हे बगा ही प्रोप्रायटर हा कॅटरची बघा. खजिनदार पण आहे. अजून मेन कुठे गेली? मेन बघा हे आता आले. डाळी बरोबर खाईल ना, डाळी बरोबर खाईल ना तो भजी. कोण आहे अनु कसं आहे जेवण? कोण?
आयुष वगैरे कुठे कुठे आहे रे तू? मग तुला मी जेवायला सांगितलं, तू जेवला नाही. हा ठीक आहे चालेल, ठीक आहे, जाऊ दे. लक्षात ठेव. चल तो करण करम काय नंबर होता पोरं आली नाही जेवायला. करत नाही हे बघा, आपण काय काय लोक आम्हाला जे असतात ना, काय लोक असतात ना, हे चाळीतले हे बघा, ही चाळीत जी माणुसकी असते ना, ही बिल्डिंग मध्ये कुठे नसते. मी काय सांगते, तुझं जे लग्न झालं ना, ते असं फील झालं की गावाला लग्न करतात ना, असं वाटतंय. वा वा वा, धन्यवाद. तुम्ही सगळे जेवले, तुम्ही भरपूर मेहनत घेतली माझ्यासाठी, ती माझे डोळे भरून आले. मेहनत घेतली, मला रडायला येते. एवढी मेहनत घेतली माझ्या, त्या सर्व महिलांनी एवढी मेहनत घेतली आहे ना माझ्या लग्नासाठी. तुम्ही आता मी ब्लॉग केला नाही, पण तुम्हाला मी सांगतो, हे सगळं जे हे बघा, हे भांडी घासणं, जेवण बनवणं, मसाले करणं, हा बघा, हा माया, हा भाव, हा एक आपला भाव बिचाऱ्यानी आता हात लावायला आलाय फक्त ऍक्शन करायला, पण मेहनत केली आहे बघा. हे भाव आपले अशा तऱ्हेने आपला सगळा कार्यक्रम पार पडलाय. जेवले ना तुम्ही सगळे बेबी नानी? बिचारे आता इथे काम करतायत वरती, पण हे बघा, दाखव तुम्हाला जेवण वगैरे. आता हे बघा, हे सगळे मॅनेजमेंट इकडे, दोघं इकडे, हे दोघं मॅनेजमेंट आहे सगळं. जेवण कुठे वाढायचं, कसं वाढायचं सगळं लग्नापासून ना. आणि हे बघा, हे महिला मंडळ आहे बघा. इथे सीमा वहिनी पळाल्या, या सीमा वहिनी आमच्या, या बघा, बंडी काकी. हे आता इथे जेवण वाटप चालू आहे, सॉल्टेशन. पवई तलावला आलो होतो हे विसर्जन करायला. देवीचे तांदूळ होते नवरात्रीचे. बोललो आता विसर्जन करायचं, बोललो आता इथे कबूतर दिसली तर टाकतो. खतम, सगळे तांदूळ संपलेले आहेत. देवीचे तांदूळ होते आपले सगळे, ते नवरात्रीमधले, ते विसर्जन केले. बोललो आता ते समुद्र बोलतो तलावात टाकणार होतो. बोललो तलावात टाकण्यापेक्षा मासे काय खातील नाही खातील, कबूतर दिसली रस्त्यात, त्यांना टाकले. आणि याच्यातनं मला 6 रुपये भेटलेत. हे बघा, देवीने मला 6 रुपये दिलेत. त्याचा मी खाऊ खाणार आहे, तुम्हाला कोणाला देणार नाही. आणि हा व्हिडिओचा पण एंड मी आता इथे करतोय. आपला उलगवणीचा ब्लॉग होता हा. भरपूर दिवसात ॲक्च्युली मला लग्नात काय ब्लॉग करता आले नाही म्हणजे, त्यामुळे म्हटलं आता आपण करूया. तर काल देवदर्शन निघालो, अचानक ब्लॉग बनवला मी. प्रियाला बोलू ब्लॉग करूया, प्रिया बोलली हा चालेल कर आपण, कारण की भरपूर दिवस केलं नाही तू ब्लॉग. ठीक आहे चल करूया आपण. आणि आज म्हटलं आज सगळं आवरं होतं, सगळं सत्यानंद पूजेचं कालचं जेवणाचं वगैरे सामान, ते सगळं विसर्जन करायचं होतं निर्माल्य. तर ते पवईला आलो होतो. आता तेव्हा तांदूळ पण घेऊन आलो. तर तांदूळ आता इथे टाकले कबुतरांना. आता व्हिडिओचा एंड पण मी इथे करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटू आपण. चला. 6 नाही 7 रुपये दिले. 7 दिले देवीने. 7 दिले ते बघा. हे 5 आणि 1 रुपयाचे 2 कॉईन.